आता पाहूया टॉप 9 मुंबई उपनगरातल्या बातम्या। मध्य रेल्वेवर आज माटुंगा मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक, ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ मार्गावर मेगा ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार। कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचा 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा। अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे मोठे नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून दरम्यान होणार। मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 19व्या आवृत्तीसाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्याची घोषणा। मुंबई अवैध लिंगनिदान रॅकेट प्रकरणी आयएमए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटेंना अटकेत। अहिल्यानगर आणि पुणे परिसरामध्ये पसरलेल्या रॅकेटचा तपास सुरू। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पायधुनीमधील डोकाडिया कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूचा तपास पोलिसांकडून सुरू। मृतांमध्ये 10वीमध्ये 70% गुण मिळवलेल्या आयशा डोकाडियाचा समावेश। या सामूहिक मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। मुंबई ट्रेनमध्ये तिकीट कलेक्टरला मारहाण केल्याप्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक। कामयानी एक्सप्रेसमध्ये तिकीट कलेक्टरला मारहाण। मुंबईमध्ये टीसीला मारहाण केल्याप्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक। लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर टीसीला मारहाण। टीसी आणि तरुणामध्ये तिकीट नसल्यामुळे वाद, दोघांमध्ये वाद वाढला आणि त्यानंतर मारहाण केल्याचा आरोप। लोकल ट्रेनच्या 2 मोटरमनचा एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। कामाच्या अतिरिक्त ताणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर। दोघेही पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत होते। पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता। जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला। पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम। पुण्यामध्ये महिला आणि बालकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे आदेश। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश। नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर संवेदनशीलता आणि तत्परता राखण्याच्या सूचना। पुणे शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य। वाकड ते नवले पुलादरम्यानच्या सेवा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार। या रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित। पुण्यासह राज्यातील वाहन चालक ई चलन प्रणालीच्या तांत्रिक बिघाडामुळे त्रस्त। दंड भरूनही खटले ऑनलाईन प्रलंबितच दिसत असल्यानं आरटीओची कामं रखडली। एनआयसीच्या सिस्टीममधील बिघाडामुळे नागरिकांना मनस्ताप। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये उन्हाळी वाळवणांची लगबग। पापड, कुरडया, शेवया बनवताना महिलांकडून पारंपरिक गीतांचा सुरेल गजर। शहरामध्ये वाढत्या वाकडीमुळे बचत गट आणि गृह उद्योगांना आर्थिक बळ। पुण्यामध्ये भोर तालुक्यात मान्सूनपूर्व खरीप हंगामाची तयारी सुरू। शेतकरी शेणखत टाकणी आणि शेत लेवल करण्याच्या कामामध्ये व्यस्त। सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत बैलगाडीमधून शेणखत शेतामध्ये पोहोचवण्याचं काम सुरू। पुणे जिल्हा परिषद सीईओ गजानन पाटील यांचा राजगडच्या दुर्गम भागांचा दौरा। विकास कामांचा आढावा घेत आरोग्य केंद्र आणि मॉडेल स्कूलची पाहणी। नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि शिक्षण देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। पुणे विमानतळावरील प्रवासी संख्या 18,000च्या पार। गोवा, केरळ, हिमाचल आणि काश्मीरकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढली। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तपासणी आणि प्रवासी सुविधांचं नियोजन। पीएमपी चालकांना सीआयआरटी प्रशिक्षण सक्तीचं। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आतापर्यंत सुमारे 1,500 चालकांचं प्रशिक्षण पूर्ण। उर्वरित चालकांसाठी ही मोहीम युद्धपातळीवर सुरू, तर दर 2 दिवसांनी 45 जणांना प्रशिक्षण। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया। गोंदियामध्ये पुण्यातील 3 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार घटनेचा तीव्र निषेध। एनएसयूआयकडून गोंदिया शहरामध्ये कॅन्डल मार्च। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी। वर्धा जिल्हा बँक आणि स्थानिक शाखेनं समन्वय ठेवून शेतकऱ्यांचा पीक कर्जाचं अर्ज लवकर निकाली काढावेत। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये सूचना। खत बियाणासंदर्भात भरारी पथकं स्थापन करून लक्ष ठेवण्याचेही आदेश। वाशिम जिल्ह्यामधील मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठा झपाट्यानं घटला। एकबुर्जी प्रकल्पामध्ये 24%, तर सोनल प्रकल्पामध्ये केवळ 12% जलसाठा शिल्लक। वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची चिंता वाढली असून प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा उद्या सुरळीत होण्याची शक्यता। 3 दिवसांपूर्वी पाईप फुटल्यानं पाणीपुरवठा झाला होता बंद। नवीन पाईप टाकण्याचं काम पूर्ण। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। देवरी शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळून वीज पुरवठा रात्रभर खंडित। नागरिकांना अंधारामध्ये रात्र काढावी लागली असून महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सुरू। वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड। चिया पिकाला समाधानकारक दर, मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात सातत्यानं घसरण।
एका आठवड्यामध्ये 2,000 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. धुळ्यातल्या भाटपुरामध्ये भीषण आगीमध्ये 5 एकर क्षेत्रातील कापून ठेवलेलं मका पीक ठिबक सिंचन जळून खाक. आगीमध्ये शेतकऱ्यांचं 4 ते 5 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. धाराशिवमध्ये पीक विम्यावरून नवा वाद. विमा कंपनी धार्जिणी भूमिका घेत असल्याचं सरकारवर आमदार कैलास पाटील यांचा आरोप. शेतकऱ्यांचे 227 कोटी अडकून पडल्यानं संतप्त सवाल. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधल्या झापडे गावाला वादळाचा फटका. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे 11 एकर पपई बागेचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पपईचं 35 लाखांचं नुकसान केलं. विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊयात. नागपुरातील घरगुती गॅस सिलेंडर टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना. HPCL कडून सिलेंडर पुरवठा 8,450 वरून 19,700 पर्यंत वाढवला. नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा देत एजन्सीना पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना. रत्नागिरीच्या राजापुरात बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध. विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीनं आक्रमक पवित्रा घेतला. 26 मेला होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी. जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा. नागपुरात वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीमध्ये वाढ. विजेची मागणी 871 मेगावॅटवर पोहोचली. मागील वर्षी हीच मागणी एप्रिल महिन्यामध्ये 800 मेगावॅट नोंदवली गेली होती. विजेची मागणी वाढली असली तरी लोड शेडिंग होणार नसल्याचं महावितरणकडून स्पष्ट. नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40शी पार. शहर आणि परिसरामध्ये पुन्हा एकदा कमाल तापमानाची उसळी. पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. यंदा एल निनो प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिश्र पिकांचा सल्ला. कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांची निवड करण्याचं आवाहन केलं. मनमाड रेल्वे स्थानकामध्ये लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफची संयुक्त कारवाई. संशयास्पद हालचाली करणाऱ्या तिघांना अटक. कारवाईमध्ये 4,08,000 रुपयांचे 28 मोबाईल जप्त. नाशिकमध्ये सलून व्यावसायिकाची हत्या. किरकोळ शाब्दिक वादातून चाकू भुसकून हत्या. सराईत मद्यपी गुन्हेगारांना पुटामध्ये लपवलेला धारदार चाकू काढून भुसकलं. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. मनमाडमध्ये भरधाव वाहनानं 7 ते 8 दुचाकींना चिरडलं. अपघातामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. वाहन चालक दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं.